भाजप सरकारनं एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे वन नेशन वन इलेक्शन. आता हे वन नेशन वन इलेक्शन नेमका प्रकार काय आहे, हा प्रकार आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे. का तर देशामध्ये पहिलीच वेळ नाही, याच्या अगोदर सुद्धा या विषयावरती बऱ्याचदा चर्चा झाली की एक देश एक इलेक्शन. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं की आपण पाहतो की लोकसभेचं ज्यावेळेस इलेक्शन असतं त्यावेळेस जवळजवळ महिना दीड महिना चालतं, त्यानंतर राज्यसभा, त्यानंतर विधानसभा. आणि त्याच्यामुळं आपण पाहतो की इलेक्शनचा जो कालावधी आहे हा कालावधी वाढत जातो, आचारसंहिता वाढत जातात, त्याच्यामुळं सरकारची नोकऱ्याची बरीचशी कामं ठप्प होतात. तर वन नेशन वन इलेक्शन नेमकं कसं असेल आणि या ठिकाणी त्याचा फायदा काय होऊ शकतो आणि याचा तोटा काय होऊ शकतो, तर या समस्त विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे आणि तो मुद्दा आता आपण पाहूयात. एक 2 ते 3 मिनिटात सगळा मुद्दा मी क्लिअर करतो, शेवटपर्यंत बघा आणि या ठिकाणी तुम्हाला ही माहिती पूर्णपणे नक्कीच आवडेल. आणि दुसरा मुद्दा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, का तर अशी नवनवीन माहिती मी नेहमीच तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आता बघा या मुद्द्यामध्ये जर पाहायचं झालं तर वन नेशन वन इलेक्शन मध्ये म्हणजे एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव राज्य सरकारकडे या ठिकाणी भारत सरकारनं म्हणजे आपण पाहतो की भारत सरकारनं हा जो प्रस्ताव आहे म्हणजे मंत्रिमंडळानं हा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेकडे पाठवलेला आहे आणि याला मंजुरी पण या ठिकाणी भेटलेली आहे. तर यामध्ये काय आहे बघा, तर यामध्ये सरळ आहे की लोकसभेचे जे इलेक्शन होतात या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस या ठिकाणी आपण पाहतो की राज्याच्या विधानसभा ज्या आहेत या विधानसभेचं सुद्धा इलेक्शन घेतलं पाहिजे, असं एकंदरीत याचं म्हणणं आहे. आता या गोष्टीमुळे जर आपण पाहायचं झालं की केंद्रीय मंत्रिमंडळानं हे धोरण जे आहे हे धोरण पूर्णतः मंजूर केलेलं आहे. त्याच्यामुळं एक परिवर्तन घडवणारं देशातलं धोरण असेल की ऍट ए टाइम या ठिकाणी हे जे इलेक्शन आहे लोकसभेबरोबर विधानसभेचंही होणार आणि या ठिकाणी म्हणजे हा विषय अशा प्रकारे असेल. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर असं आपल्या देशात कधी कधी घडलं होतं, म्हणजे का करायचं हे आणि हे कधी घडलं होतं, तर आपण सर्वसाधारणतः बघितलं तर 2019 ला ज्यावेळेस आपण लोकसभेची माहिती घेतली त्यावेळेस लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा 2019 मध्ये जसं की आपण पाहतो की एकत्रित घडलेल्या होत्या बऱ्यापैकी म्हणजे आसपासच्या ठराविक लांब लांबच्या काळानं. तर 2019 मध्ये असा सर्वे निघाला की जवळजवळ 60,000 करोड रुपये फक्त लोकसभेच्या आणि विधानसभेच्या इलेक्शनसाठी खर्च झाला. किती? 60,000 करोड रुपये हा खर्च झालेला आहे. जर एकाच वेळेस देशाच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या या ठिकाणी जर निवडणुका घेतल्या तर पहिला मुद्दा एक पोलिंग बूथ बनवलं तर तिथं विधानसभेच्या कॅन्डिडेटला तुम्ही मतदान करू शकता, लोकसभेच्या कॅन्डिडेटला मतदान करू शकता. त्याच्याबरोबर जे अधिकारी असतील तर जेवढे अधिकारी लोकसभा मॅनेज करायला आहेत तेवढ्याच अधिकाऱ्यामार्फत विधानसभेचे इलेक्शन सुद्धा मॅनेज होऊ शकतं. म्हणजे हा जो खर्च आहे हा खर्च निम्म्यावर येऊ शकतो. 60,000 कोटीचा खर्च 30,000 कोटीवर येईल. त्यानंतर हे इफेक्टिव्ह होऊन जाईल, अतिशय म्हणजे परिणामकारक हे इलेक्शन होऊन जाईल, असं याचं एक पॉझिटिव्ह म्हणणं आहे. आता यामध्ये जर आपण पाहतो की पहिला खर्च कमी, अधिकाऱ्यावरचा ताण कमी, त्यानंतर आचारसंहिता लावणं, यानंतरच्या आचारसंहितेत बऱ्यापैकी कामं बंद ठेवणं, त्यानंतर सरकारी नोकर भरती बंद ठेवणं, अशा गोष्टी ज्या आहेत त्या वारंवार देशात घडणार नाहीत. हा याचा एक जबरदस्त असा फायदा आहे. आता फायद्याबरोबर बऱ्याचशा गोष्टीचे तोटे पण असतात. आता यामध्ये जर आपण तोट्याचा जर विचार केला तर 2015 मध्ये IDFC इन्स्टिट्यूटनं एक अभ्यास केला आणि अभ्यास करून सांगितलं की याचा तोटा काय होऊ शकतो. जसं की तोटा असा आहे, समजा एखाद्या पक्षाची एखादी लाट असते आणि या ठिकाणी तो एक अजेंडा असतो, त्याचा इलेक्शन पुरता अजेंडा असतो की लोकांना ते समजा सत्तेतला पक्ष आहे, हा सत्तेतला पक्ष जर असं त्यानं ठरवलंय की पुढची 4 महिने ही जनता इलेक्शन येणार आहे तर आनंदी बनवायचे, तर ते काही करू शकतात जेणेकरून विधानसभेला सुद्धा तोच पायंडा जो लोकसभेत आहे तो पडू शकतो. म्हणजे या ठिकाणी विरोधी पक्षाला जो विरोधात आहे तो सत्तेत येणं थोडंसं अवघड जाऊ शकतं, असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर यांचं असंही म्हणणं आहे जर एक वेळेस इलेक्शन घेतलं तर या ठिकाणी आपण पाहतो की जवळजवळ असं की 6 महिन्याच्या अंतरानं म्हणजे समजा असं बोललं जातं की 100 लोकांनी मतदान केलं तर 77% मतदान असं होऊ शकतं की या ठिकाणी ते त्याच पक्षाला देणार, केंद्रात पण त्याच आणि राज्यात पण त्याच.
जर हे इलेक्शन 6 महिन्यानं ठेवलं ना तर हा आकडा 61% येतो. ही 61% परत त्याचा विचार बदलतो की केंद्रात वेगळं करू आणि राज्यात वेगळं करू. अशा लोकांची 6-6 महिन्याला मेंटॅलिटी बदलू शकते, पण एक इलेक्शन ना एका झटक्यात ही सेम मेंटॅलिटी राहू शकते. हा एक तोटा आपण म्हणू शकतो. आता या ठिकाणी आपण पाहतो की दुसरा मुद्दा की स्वातंत्र्यानंतर 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रच घेतल्या जात होत्या. कधी? 1967 मध्ये. परंतु त्यानंतर आपण पाहतो काय राज्याच्या विधानसभा 1968 आणि 69 विसर्जित झाल्या आणि त्यानंतर हे सिस्टम मागे पुढे झाला. मग राज्याच्या विधानसभा वेगळ्या लागायला लागल्या, लोकसभा वेगळी लागायला लागली, असा सिस्टम मागे पुढे झाला. तो आजही मागे पुढेच आहे. या ठिकाणी 1983 ला परत एकदा इंदिरा गांधींनी प्रस्ताव ठेवला होता की एक देश एक इलेक्शन घेऊया, परंतु तो हटला. त्यानंतर 1999 ला या ठिकाणी आपण पाहतो भाजपचं सरकार होतं, त्यांनी सुद्धा हा प्रस्ताव ठेवला होता ज्याला आपण लॉ कमिशन म्हणतो, परंतु त्यावेळेस पण तो प्रस्ताव या ठिकाणी मंजूर झाला नाही. आणि त्यानंतर 2014 ला भारतीय जनता पक्षानं परत एकदा याचा उल्लेख केला, पण त्यावेळेस सुद्धा या प्रस्तावाचा विशेष अशी काही चर्चा झाली नाही. पण सध्या या ठिकाणी हा जो प्रस्ताव आहे, मग जे मोदी सरकार सत्तेत आलं आणि त्यांनी 2019 मध्ये जो इलेक्शनवर खर्च झाला बंगालमध्ये, महाराष्ट्रात, पंजाबमध्ये आणि केंद्रामध्ये, आणि त्यावेळेस सांगितलं हे 60,000 कोटी गेलेत कशा पाय आणि याच्यावर आपण कंट्रोल ठेवू शकतो. आणि त्या बैठकीत सुद्धा आपण पाहतो की काँग्रेस असेल, तृणमूल असेल, बहुजन समाज पार्टी असेल, समाजवादी पार्टी असेल, त्यांनी त्या बैठकीला गेले नाहीत. गेले कोण? आम आदमी पार्टी गेली, तेलुगू देसम गेला, भारतीय राष्ट्रीय समिती गेली, हे गेले आणि यांनी सांगितलं आम्हाला हे मंजूर आहे. आणि फायनली आपण पाहतो की एकंदरीत या लॉ कमिशनचा जो अहवाल आहे हा 2022 ला बऱ्याच डॉक्टर, अधिकारी या लोकांनी चेक केला. डॉक्टर म्हणजे अभ्यासक, बरोबर आहे, यांनी चेक केला आणि फायनली मोदी सरकार समोर मांडलं, भाजप सरकार समोर मांडलं की हा प्रस्ताव योग्य आहे. एक देश एक इलेक्शन. आता यामध्ये अनुत्तरित गोष्टी अशा आहेत की हे कधीपासून लागू करायचं आणि नेमकं कसं लागू करायचं ह्याबद्दल अजून कोणत्याही प्रकारचा माहिती उपलब्ध झाली नाही. जशी ती माहिती उपलब्ध होईल तशी ती तुम्हाला कळवली जाईल आणि हे लेक्चर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.